अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. आपण स्वरूपानंदांचे एकदा म्हणूया. नमिथो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे, चित्ती हर्षन पावे मावे. म्हणून वाटते पुनः पुन्हा ते, पावन चरण धरावे पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे, अहंकार सांडून. जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर, तेजोमय ते रूप. सहज साधनी नित्य रंगुनी, व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला, की सद्गुरुला तोष. वरद हस्त मस्तकी ठेवूनी, देई मज आदेश. देई मज आदेश, देई मज आदेश. किती सुंदर रचलेलं आहे सुद्धा. आणि त्याला वरदहस्त देताना गुरुला संतोष झालेला आहे. कारण का, की सद्गुरूंनीच एवढं त्याचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांनी सद्गुरूंचं कौतुक केलेलं आहे. दोघांमध्ये हे परब्रह्मरूप त्यांना आकळलेलं आहे. त्यामुळं तिथं द्वैत संपलेलंच आहे. तसं आपलंही द्वैत संपण्यासाठी आपण प्रयत्न करतो. काल परवा अथर्वशीर्ष फक्त फलश्रुती राहिली होती आणि म्हणून ती फक्त पूर्ण करूया. म्हणजे खरंच सांगायचं तर, खरं म्हणजे आता एकदा हे ज्ञान झाल्यानंतर
कुठल्याही स्तोत्राची फलश्रुती आपल्याला आवश्यक नाही, असं आमचं मत आहे. म्हणजे माझं असं म्हणत नाही मी, पण तरीसुद्धा जे सामान्य लोक आहेत, अगदी पहिल्या पायरीवर आहेत आणि पठण करतायत, तर त्यांना हे केल्यावर काय मिळणार अशी एक थोडीशी ओढ असते किंवा उत्सुकता असते. म्हणून आपण 11वा पहिलं त्यातलं हे घेतला होता श्लोक की इदम अथर्व शीर्षम शिष्यायन देयम यो यदि मोहात दास्यति स पापी यान भवती सहस्रवर्तनात यम यम काममधिते तन अनेन साधयेत. सुरुवातीच्या साधनेच्या सुरुवातीच्या काळात कुठलं तरी आपलं एक ध्येय असतं. मला आठवतं, म्हणजे आता खरं सांगायचं तर एकदम ती आठवण गेली माझी. 50 वर्षापूर्वी नुकतीच नोकरी हे डिग्री मिळायची होती, हातात रिझल्ट यायचा होता आणि त्या काळात आईवडिलांना मदत करावी, त्यांच्यासाठी आपल्याला लवकर नोकरी मिळावी. कारण माझं लवकर शिक्षण झालं होतं आणि सगळ्याच ठिकाणी वय भरत नाही म्हणून मला अगदी LICत सुद्धा नोकरी मिळता ते म्हणले की क्षमा करा, तुमचं वय 6 महिने कमी पडतं 18 वर्ष पूर्ण व्हायला. त्यामुळं मग असं वाटायचं की काहीतरी करून आपल्याला नोकरी मिळायला पाहिजे. आणि कोणीतरी सांगितलं होतं की अथर्व शीर्षाचं जर पठण केलं तर तुम्हाला ते, जसं आपण प्रणम्य शिरसा देवम तिथं पण म्हणलेलं आहे ना, विद्यार्थी लभते विद्याम धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्रान मोक्षार्थी लभते गती जपेत गणपती स्तोत्रम षड्भीर मासही फलम लभेत. पण या अथर्व शीर्षाच्या पठणानं म्हणजे तो अन्याला अनुभव अगदी सांगावा असं वाटतोय की 3 दिवस किंवा 7 दिवस, आता मला ते दिवस नक्की आठवत नाही, हे पारायण सुरू केलं होतं. एक जागी बसून फाटावर बसून, आजही मला ते छोटंसं आईचं घर खेड्यातलं, समोर म्हशींचा गाईंचा गोठा, अशा वातावरणात, पण ते इतकं एकचित्तानं झालं होतं की तो पाठ उरकायच्या आधी मला ऑर्डर आली होती. मला अजूनही ते आठवतं की त्यावेळेला ती गरज होती. आता आपण त्याच्या पलीकडे गेलो, आता काही मिळवायचं राहिलेलं नाही. म्हणून पुढचं आता 12वी घेऊया. उगाचच तो शेअर करावा वाटला, परवापासून सांगावं वाटलं की अनुभव आला असेल तर माणूस त्याच्यातनं, ज्याला असं काही मिळवायचं तो तरी निदान त्याच्यासाठी कष्ट करेल. अनेन गणपतीमभिषिंचती. आता या अथर्व शीर्षाचं कसं प्रत्यक्ष ॲप्लिकेशन होतं किंवा त्याचा उपयोग, तर गणपतीमभिषिंचती या अथर्व शीर्ष करत करत गणपतीला अभिषेक केला जातो. आपण बघा आवर्तनं करत असतो आणि इकडे अभिषेक चालू असतो. गुरुजीसुद्धा त्यांची फास्टमध्ये असतात. शेवटी आम्ही त्या गुरुजींना सांगितलं आम्हाला असं पळत जायला नको आहे, त्या अथर्व शीर्षसुद्धा शांतपणे म्हणूया. 21 ऐवजी 11 वेळा झाली तरी चालतील. 11 नंतर आम्ही 7 वेळावर आलो, कारण आपण जर 20 लोक असू किंवा जास्ती लोक असू तर ती तेवढ्या प्रमाणात आवर्तनं होत असतात. म्हणून अभिषिंचन किंवा अभिषेक करताना सुद्धा हे अथर्व शीर्ष म्हटलं जातं. म्हणजेच अथर्व शीर्ष म्हणून गणपतीला अभिषेक केला जातो. स वाग्मी भवती. बघा ना, तुम्ही जितक्या वेळा त्याचं उच्चारण कराल तुम्ही उत्तम. वाग्मी म्हणजे वाणीवर विजय मिळतो आपला. तुम्ही बोलू शकता वाटेल ते, आणि बोलण्यापेक्षा तुम्हाला ती वाणी सत्य होते. जे बोलाल ते प्रत्यक्षात येतं. स वाग्मी, स म्हणजे सहा, तो वाग्मी होती. म्हणजे तो एकतर उत्तम वक्ता होतो आणि जो म्हणतात ना त्याला वाचाशक्ती प्राप्त होते, तसं मला इथं वाटतं की वाग्मी भवती. तो जे बोलेल ते खरं ठरतं बरं का. आणि चतुर्थ्याम अनशनन जपती. आता हे थोडं इतकं आपल्याला झेपत नाही की अनशनन म्हणजे काहीही न खाता. जपती म्हणजे जो याचा जप करतो पूर्ण दिवसभर. 6 विद्यावान भवती. प्रयोग करून पाहायला हरकत नाही. काल हे होतं, काय म्हणायचं, चंद्रग्रहण होतं आणि तेव्हाही महाराजांनी सांगितलं होतं की सकाळी 12:15 नंतर काहीही खाऊ नका. वृद्धांना थोडं माफ आहे, 5:15 पर्यंत, 5:15ला खाऊन घेतलं तर चालेल. ते माफ म्हणलं की आपण त्याच्यात अडकतो. पण जो अनशन राहतो, काहीही न खाता राहतो आणि याचा जप करतो, 6 विद्यावान भवती, तो विद्यावान होतो. आणि विद्या ज्याला हवी ना
त्याला खरंच तहानभूक विसरून जाते. इति अथर्वण वाक्यम. पहिल्या दिवशी कोणीतरी मला विचारलं होतं की हे स्तोत्र कोणी रचले, ते या इथं ओवीमध्ये श्लोकामध्ये येतं की अथर्वण वाक्यम. हे अथर्वण ऋषींचं, अथर्वण बाणमधला नच वापरायचा तिथे, कारण र आला की तिथे नचा ण होतं, म्हणून अथर्वण झालेलं. अथर्वण ऋषींचं हे वचन आहे. आणि ब्रह्माद्यावरणम विद्यात. विद्यात म्हणजे समजून घ्यावं. हे ब्रह्मादिकांवर जे मायेचं आवरण पडलेलं आहे ते समजून घ्यावं. ब्रह्माद्यावरण, आपल्यावर तर आवरण पडलंच आहे, तर त्या ब्रह्मावर सुद्धा मायेचं आवरण पडलेलं आहे. आणि ते समजत नाही म्हणून आपण या व्यवहारामध्ये किंवा संसारामध्ये गुंतून राहतो. पुढची ओळ महत्त्वाची. न बिभेती कदाचन येती. कदाचन इति असा छोटासा संधी आहे. तो कधीही घाबरत नाही, त्याला कशाचंही भय वाटत नाही, म्हणजेच तो निर्भय होतो. आता त्या नंदाताई आत्ता म्हणत होत्या आपण तिथे 4 वाजता जाऊया अभिषेकाला की काकड आरतीला. सगळे म्हणायचे 4 वाजता तुम्ही एकट्याच जाता, तुम्हाला भीती नाही का वाटत? कशाला भीती वाटते? देवाकडे चाललेलो आहोत, काहीच भ्यायचं कारण नाही. म्हणजे निर्भयता ही आपोआप येते आपल्याला कुठल्याही स्तोत्रावर ते. आता पुढे अजून सांगतात यहा. यो म्हणजे यहा बरं का, विसर्गाचा तो ओ झालेला असतो आणि बोलण्याच्या दृष्टीनं सोपं असतं, म्हणून त्या पतंजलीने हे सगळे नियम काढलेले आहेत. यो दुर्वांकुरैही यजती. जो दुर्वांकुरांनी यजन म्हणजे हवन करतो नाही का, त्यासुद्धा हवनात टाकल्या जातात. गणेश याग आम्ही करतो ना गणेश जयंतीच्या दिवशी, तेव्हा हे टाकलं जातं, म्हणजे अर्पण केलं जातं. टाकणं खरं चुकीचा शब्द आहे. स वैश्रवणोपमो भवती. वैश्रवण म्हणजे कुबेर, त्याच्या उपमेचा म्हणजे त्याच्यासारखा होतो. दुर्वांकुरांनी जर यजन केलं तर आपण कुबेरासारखे होणार आहे. त्या दिवशी मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी का कुठल्या दिवशी रघुराजाची गोष्ट सांगितली होती. आणि त्यांनी रघुराजा ज्या वेळेला त्या कौत्साला गुरुदक्षिणेसाठी धन द्यायला त्याच्याकडं नाही, म्हणून फक्त विचार करतो की आता कुबेरावरच स्वारी करूया. तर कुबेराला भीती वाटली आणि म्हणून कुबेरानं धनाचा सुवर्णमोहरांचा पाऊस त्याच्या खजिन्यावर पाडलेला होता. म्हणजे तो रघुराजा किती पराक्रमी होता हे आपल्याला जसं कळतं, तसा हा कुबेर जर धनाचा पाऊस पाडू शकतो, त्याच्यासारखं आपल्याला व्हायचं आहे. म्हणजे धनवानाची ज्याची अपेक्षा असेल, धन भरपूर पाहिजे, त्याला पण हे प्राप्त, म्हणजे हे केलं की प्राप्त होतं. बरं, सहा यशोवान भवती. तो कुबेरासारखा धनवान होतो. दुसरं सांगितलं यशोवान भवती. यश म्हणजे कीर्ती. आपल्याला कीर्ती हवी असते. रामायणात सुद्धा म्हणलेलं आहे की यशोधनानाम यशोगरीयः. रामाला सुद्धा धनविन काहीच नको होतं. यश म्हणजे कीर्ती ही आपली अबाधित राहायला पाहिजे. कीर्तीला छोटासा सुद्धा कलंक लागता कामा नये. त्याच्यासाठी तिथं तर फार सुंदर त्यांनी दिलेलं आहे की पाण्यावर जर एक थेंब तेलाचा पडला तर तो जसा पसरत जातो तशी अपकीर्ती पसरते. आणि म्हणून रामाच्या तोंडी ते वाक्य आहे की यशोधनानाम यशोगरीयः. तर आपल्याला बाकी काही नाही मिळालं तर चालेल, पण आपली अपकीर्ती होऊ नये म्हणून कीर्ती जपायची. आता कीर्ती वगैरे सुद्धा पुन्हा ह्या भौतिकच आहेत, पण त्या काळात तो तसा मनुष्य रूपात असल्यामुळं ते कीर्तीला जपत होते राजे. सहा यशोवान भवती, तो कीर्तिमान होतो. सहा मेधावान भवती, त्याला मेधा म्हणजे बुद्धी, त्याला बुद्धी प्राप्त होते. यहा मोदक सहस्रेण जती. कशा कशाने यजन करावं? मगाशी सांगितलं की नुसतं अथर्वशीर्ष जपल्यानं सुद्धा सगळं मिळतंय. दुर्वांकुरांनी यजन केलं तरीही सगळं मिळतंय. आणि आता मोदक सहस्र, हे आपण अगदी हजारो मोदकांचं आहुती देत असतो, आव्हान करत असतो. त्यांनी जो यजन करतो, आहुती करतो, होम करतो, सहा वांछित फलम अवाप्नोती. वांछित म्हणजे इच्छिलेलं, त्याला जे जे इच्छिलेलं फळ असेल ते प्राप्त होतं. आता 1000 मोदकांची आहुती देणं हे सुद्धा सर्वसामान्यांना शक्य नसतं. म्हणजे गरिबाला तर शक्यच नाही, पण जो आहे थोडा बऱ्यापैकी, आता तुम्ही आम्ही तसे वेल सेटल्ड आहोत. 1000 मोदक करायला अवघड नाही, पण करण्याचे कष्ट होत नाहीत. मग 4 बायका गोळा करा, मैत्रिणी,
10 करा, मग ते पटपट होऊन जातं. पण ते जरी केलं तरी तुम्हाला वांछित फळ प्राप्त होतं, इच्छित फळ. यहा साज्य समिद्भिः रयजती. स आज्य, आज्य म्हणजे तूप, आणि समित म्हणजे समिधा. त्या समिधा टाकताना सुद्धा तुपात घोळवून किंवा तुपात बुडवून टाकायच्या असतात. किंवा नुसत्या तुपाची पण आहुती देतात आता त्या गणेश यागाच्या वेळेला मी पाहिलं. तर त्या घृतयुक्त किंवा तूपयुक्त समिधांनी जो हवन करतो, स सर्वम लभते, त्याला सगळं मिळतं. स सर्वम लभते. एकदा सांगून अथर्वण ऋषी थांबत नाहीत. आपल्याला 2दा सांगितलं, 3दा सांगितलं की पटतं. असं केलं की असं होतं, असं केलं की असं होतं. बरं, अजून काय? अष्टौ ब्राह्मणां सम्यक ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवती. 8 ब्राह्मणांना घेऊन हे अथर्वशीर्ष सम्यक ग्राहयित्वा म्हणजे गोळा करून किंवा जमवून, अष्टौ ब्राह्मणां 8 ब्राह्मणांना हे जर अथर्वशीर्ष उत्तम रीतीनं शिकवलं तर तो काय होतो? सूर्यवर्चस्वी भवती, सूर्यासारखा तेजस्वी होतो. आणि कालच चंद्रग्रहण झाले, यांनी सूर्यग्रहणाचा उल्लेख केला आहे. सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवती. ह्या पर्वणी असतात खरं, काय म्हणू आपण, ग्रहणाच्या. पण आता तेवढा दम निघत नाही, रात्रीचं जागरण त्रास होतो. म्हणून सूर्यग्रहणाच्या वेळी जर महानद्या, आता महानदी कोणकोणती आहे? गंगा आहे, यमुना आहे, गोदावरी आहे, कृष्णा आहे. अशा ज्या महानद्या आहेत, श्रेष्ठ नद्या आहेत, त्यांच्या तीरावर एखादी प्रतिमा करून, गणेश मूर्तीची प्रतिमा करून किंवा गणेश मूर्तीच्या जवळ जर जप्त्वा, वा म्हणजे किंवा तुम्हाला ह्यापैकी जे जे जमल ते करा. तर जप केला गणेश मूर्तीच्या जवळ तर सिद्धमंत्रो भवती. मग अशी जसं म्हणलं तसं सिद्ध मंत्र, तो मंत्र त्याचा सिद्ध होतो, तो कधीही वावगा निष्फळ जाणार नाही. म्हणजे मंत्रात सांगितलेली जी जी फळं आहेत ती सगळी प्राप्त होण्याची त्याला सामर्थ्य किंवा सिद्धी प्राप्त होते. अजून छोटे छोटे सांगतात. महाविघ्नात प्रमुच्यते, महादोषात प्रमुच्यते, महापापात प्रमुच्यते, स सर्वविद भवती, स सर्वविद भवती, य एवं वेद इत्युपनिषद. संपलं. 4 याच्यात 5 मध्ये फलश्रुती संपलेली. महाविघ्नात प्रमुच्यते, मोठं संकट, मोठं विघ्न, आधी आपण त्याला विघ्नहर्ता म्हणतोच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तेवढ्याशा छोट्या श्लोकातून, मंत्रातून सुद्धा आपल्याला विघ्न रहित आपण होतो. पण इथं तर आता एवढं अथर्वशीर्ष छान म्हटलं की महाविघ्नात प्रमुच्यते, महाविघ्नापासून मुक्त होतो, महादोषात प्रमुच्यते. आता दोषाचा अर्थ आपण छोटे छोटे दोष असा अर्थ घेतो, पण दोषाचा अर्थ पाप असा पण आहे बरं. आपल्याकडे बरीच पापं सांगितलेली आहेत. चुकून आपल्या हातून नकळत एखादं जरी महादोष महापाप घडला असेल तरी त्यातून सुद्धा मुक्ती होते. किती सोपं आहे बघा. येता जाता सतत तुम्ही अथर्वशीर्षाचं पठण केलं तरी सोपं काम. पाठ असेल तर, नसेल तर आधी शिकून घ्या. स सर्वविद भवती. हां, नाही, महापापात, पुन्हा पाप हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्यामुळे महादोषांपासून मुक्त होतो. कुठलेही दोष लागतात आपल्याला. महापापात प्रमुच्यते, स सर्वविद भजती, स सर्वविद भवती. सर्वविद म्हणजे सर्वज्ञ, सर्व जाणणारा होतो. स सर्वविद भवती, पुन्हा त्याच्यावर जोर दिलेला आहे बरं का. तो सर्वज्ञ होतो, सर्वज्ञानी होतो. इति उपनिषद. य एवं वेद, हे जो जाणतो, हे जाणून घ्यावं. इति उपनिषद, असं हे उपनिषद. म्हणजे खरं ते उपनिषद हा शब्द स्त्रीलिंग आहे. तर हा म्हणजे अशी ही उपनिषद आहे. पण असं आपल्याला जर मराठीत म्हणलं तर लोक म्हणतील ह्यांना काय कळत नाही का, उपनिषद असं कुठं स्त्रीलिंगी असतं का. पण तो शब्दच उपनिषद हा स्त्रीलिंगी आहे. आपण मराठीत मात्र ते उपनिषद नपुसकलिंगी वापरतो. आणि मग शेवटची आपण प्रार्थना म्हणत असतो. तुम्ही म्हणला होतात पण ते पुस्तक काढणं नाही झालं, उद्याला बघीन आता.
ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यंकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. सह नऊ अवतू असं तिथं संधी आहे. नऊ म्हणजे आम्ही दोघं, गुरु आणि शिष्य, तोच बरोबर हा मंत्र आहे. गुरु शिष्यांसाठी म्हणलेले मंत्र आहे ते. अवतू म्हणजे रक्षण करू. गुरुनी फक्त शिष्याचं रक्षण नाही करायचं, शिष्याने पण गुरूंचं रक्षण करायचं. सह बरोबर दोन्ही गोष्टी करूया दोघांनी मिळून. सह नऊ भुनक्तू. भुनक्तू म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जे आपल्याला उपभोग घ्यायचा आहे त्या दोन्ही गोष्टी किंवा दोन्ही गोष्टी उपयुक्त ठरवत, दोघांना बरोबरच उपयुक्त ठरवत. आणि तेजस्वी नऊ अधितम असतो. नऊ म्हणजे आम्ही दोघं, आम्ही दोघंही तेजस्वी होऊ, पराक्रमी होऊ. अधित म्हणजे प्राप्त करू, असतू होऊ देत. मा विद्विषावहे, कधीही कुणाचा द्वेष करू नये. आणि आपल्या हातून नकळत हा द्वेष होतो, कुणाची तरी उणी दुणी म्हणून. त्या दिवशी महाराजांनी किंवा सगळीकडेच सांगितलेलं आहे की निंदा निंदा म्हणजे काय, त्याच्या माघारी त्याचं सगळं गुणवर्णन म्हणजे नको असलेलं वर्णन करणं. जर तुमची हिंमत असेल ना की एखाद्याला बोलायचं आहे, त्याच्यासमोर बोला, त्याचा दोष जाईल तरी. पण आपण मात्र काय करत असतो, म्हणजे जनरली चव्हाट्यावरच्या गप्पा किंवा बायकांच्या म्हणतात ना नळावरचे, तर तशा आता बंद झालेल्या आहेत. पण तरीसुद्धा कुणाचीही निंदा करू नये अजिबात. मा विद्विषावहे, आणि विद्विष विशेष द्वेष, अधिक द्वेष, तोही कधी कुणाचा करू नये. आणि परवा हा ओम भद्रम कर्णे भी शृणुयाम सांगितलेलाच आहे. ओम स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवा, म्हणजे सगळे जे देव आहेत ते आमचं कल्याण करो. इंद्र करो वृद्धश्रवा. पूषा म्हणजे सूर्य, विश्ववेद. नस्तार्क्ष म्हणजे तोही एक देवच आहे, देवांचा सुतार आहे. अरिष्ट नेमी, सगळी संकट घालवणारा. आणि बृहस्पती, हे सगळेजण आमचं कल्याण करो. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. इति श्री गणपत्यथर्वशीर्षम समाप्तम. म्हणजे इंद्र आमचं कल्याण करू देत, पूषा देव आमचं मंगल करू देत, अरिष्ट नेमी असा पक्षीराज गरुड आमचं शुभ करू देत, वाणीचा अधिपती देवगुरु नेहमी आम्हाला श्रेयस प्राप्त करून देऊ देत, आणि सगळीकडे शांतता प्रस्थापित होऊ देत, वृद्धिंगत होऊ देत. असा हा शांती मंत्र अथर्वशीर्षाच्या पठणापूर्वी आणि शेवटी दोन्ही वेळेला म्हटला जातो. एकाच प्रकारचे शांती मंत्र सगळीकडे आढळत नाहीत. कित्येक तर शांती म्हणतही नाहीत, ओम शांती शांती असं म्हणतही नाहीत. तथापि अथर्वशीर्ष हा उपनिषद मंत्र असल्यामुळं शांतीपाठ म्हणण्याची आवश्यकता आहे, म्हणून सामान्य शांतीमंत्र इथे दिलेले आहेत. तर हे शांतीमंत्र म्हणावेत. आपल्या बघा मनाची शांती आहे सगळं हे. नुसतं आपण ओम शांती 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 म्हटलो तरीसुद्धा आपल्याला केवढी शांती वाटत असते. ती नाही म्हणली तरी आपल्या मनाला शांती आपण मिळवून स्वतःच्याच हातानं देऊ शकतो. पण आपण तेवढे कष्ट घेत नाही. तुमच्यामुळं मला पुन्हा थोडासा उजाळा मिळाला पूर्वीच्या प्रसंगांना म्हणूया, स्मरणाला, आठवणीला, की माणूस शेवटी कसा आहे, जन्माला आल्यानंतर आधी भौतिक गोष्टी हव्याच असतात, पण त्या सगळ्या प्राप्त झाल्यानंतर आता काहीही मागायचं नाही. जसं विवेकानंदांना खरी त्यांना गरज होती, म्हणजे त्यावेळेला जर मला असं विवेकानंदांचा जास्त अभ्यास झालेला असता तर कदाचित मीही तोच विचार केला असता की मला भक्ती दे, ज्ञान दे आणि वैराग्य दे. पण आपण कुठे विवेकानंद होऊ शकणार आहे. ते एक असामान्य होते. सध्याच्या काळातले संतच रामकृष्णांचेच परमशिष्य होते. त्यामुळं त्यांना तशी त्या देवीनं, कालीमातेनं प्रेरणा दिली. पण आम्हाला मात्र ह्या खरंच गणेशांनी अखंड त्यांना सेवेची संधी देतोय.
तर 30-35 वर्ष झाले बरोबर गणेशाचं मंदिर झालं आमच्या कॉलनीमध्ये. तिथेही तो सेवेला म्हणजे एक ओढ जी असते ती सकाळी आणि संध्याकाळी त्या भगवान कुठेही डोळ्यापुढं आपलं त्याची मूर्ती साकारली की आपल्या मनातलं सगळं दुःख असेल, काही जे चिंतन असेल ते सगळं विसरून जातं आणि हळूहळू आपण याच्यातून बाहेर यायला लागतो. अर्थात ज्याची जी देवता असेल तसाच रामही आपल्याला प्रिय आहेच. आता आपण ज्ञानदेवांवर एवढं प्रेम करतो कारण ज्ञानदेव सगळे भगवंताचेच अवतार आहेत ना. आता गुरूंना समजून घेतो आहे आणि गुरु म्हणजे कोण आहेत, शेवटी परमात्मा रूपच आहेत. तर आपले 56 त्या दिवशी झालेले होते. कारण एक मिनिट मला हे विचारायचं होतं. यशोवान भवती कोणी बोलतो त्याच्या आधीच एक आहे लाजेर यजती, त्याचा अर्थ काय आहे? काय काय 12वा श्लोक झाल्यानंतर 12वा श्लोक कुरे त्याच्यात आहे बघा. थांबा एक यशोवान भवती. त्याच्या आधीच बर. हा तो एक शब्द राहिला, बोलायचं राहिलं. हा बरोबर आहे. नाही लाजई ही यजती. लाजा म्हणजे लाह्या. लाह्यांनी पण हे करतात ना, भाताच्या लाह्या वगैरे देतात ना आहुतीला. हा तो शब्द सांगायचा राहिला. म्हणजे मी फक्त वैश्रवणभूती दुर्वांकुरईलाच जोडून ते घेतलं, चुकून राहिलं. बरं झालं विचारलं ते. लाजई ही यजती म्हणजे लाजांनी म्हणजे त्या लाह्यांनी जो हवन करतो, ते यज्ञ जेव्हा चालू असतो तेव्हा मग त्याला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जे शक्य आहे. म्हणून म्हणतात ना, पत्रम पुष्पम फलम तोयम. ज्याला दुर्वांकुरंसुद्धा हल्लीच्या काळात मिळत नाहीत त्याला लाह्या मिळतील. लाह्या नसतील तर घरात तूप असेल, तूप नसेल तर तुम्ही मोदक करत असाल. आता नाही आपल्याला 1000 मोदक एका दिवशी जमले, अहो तो कुठे खायला बसलेला आहे. त्याला निदान नैवेद्य दाखवला आणि आपण सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटला तरीसुद्धा मोदक सहस्र आपल्या आयुष्यात कधीतरी होऊन जातील. तर तुम्ही छान विचारलं. लाजई म्हणजे लाह्यांनी. जो लाह्यांनी हे करतो, हवन करतो, तो यशोवान होतो, तो मेधावान होतो. या 2 गोष्टी लाजईंनी सांगितल्या आणि पुढचं मोदक सहस्रेणपासून सांगितलं होतंच. ठीक आहे बरं झालं बरं का आठवण करून दिली. असं कधी चुकून डोक्यातनं निघून गेलं असं झालं. बरोबर. अगदी धन्यवाद. म्हटलं की मला वाटलं माझंच म्हटलं की काय. नाही बरं झालं तुम्ही सांगितलं ते. कारण असं काय होतं ते आता बोलण्याच्या ह्याच्या नादात एखादं विसरून जातं. ते तसं व्हायला नको आहे. ठीक आहे चालेल. आणि मध्ये डिस्टर्ब करायला नको असं वाटतं म्हणून. नाही बरं झालं ना. आता ह्याला अथर्वशीरच्याच परत आलं डोक्यात. गुरूंकडे पोचायचंय ना, त्यामुळे ते तिथं पुन्हा जाण्यापूर्वी या परमात्म्याची आपली हे नको राहायला. आता समजलं असेल सगळ्यांना आणि याप्रमाणे खूप छान समजलं ताई. खूप छान सांगितलं. खूप दिवसाची इच्छा होती. अहो तशाच मला एकदा आरत्या सांगायच्यात. आरत्या चुकीच्या लोक म्हणतात. आमच्या इथे त्या सुवर्णताई सगळ्यांना माहिती आहे, सुवर्णताई मालपाणी. त्यांनी मला किती वर्षापूर्वीपासून सांगितलं आहे की ताई म्हणे मॅडम तुम्ही आरत्या एकदा सगळ्यांना समजावून द्या, कारण ते चुकीचे उच्चार केले जातात, चुकीचं बोललं जातं. बघू आपण अशी एखादी आरती घेऊया. आता शेवटी कुठंतरी आपल्याला समाधान म्हणजे ते त्या मार्गानं त्या ऐकतील, कारण त्या पण म्हणतात तुम्ही सांगता ते मी अशी जमेल तेव्हा ऐकत असते. तर छान होईल म्हणजे. पण आरती पण कारण समर्थांनी 80 आरत्या रचलेल्या आहेत आणि त्या इतक्या चुकीच्या बोलल्या जातात व्यवहारामध्ये. त्याला जोडली जातात पालुपदं किंवा एक पदं. तर ते काहीही न करता आरती कशी म्हणायची आणि शुद्ध स्वरूपात तिचा अर्थ जेवढा जमेल तेवढा सांगून घेऊ. चला आता 56 त्या दिवशी. आता 55 मी चुकून बोलले होते परत. आता गरज आहे नाही मला वाटतं 56 पुन्हा सांगायची. तरीसुद्धा आज काय धावता आढावा, कारण आता आपल्याला पुन्हा नवीन श्लोक घ्यायला वेळच नाही मिळणार. पण ठीक आहे, एक मला ते अपूर्णता काल वाटली होती आणि म्हणलं आज एवढं पूर्ण करूया, कारण फलश्रुतीसुद्धा लोकांना माहिती झाली. तर आपल्याजवळ जे जे आहे ते जे काही असेल ते आपण अर्पण करण्याची तरी बुद्धी आपल्याला भगवंत देतो. आणि एखाद्या गरीबाला दान केलं तरीसुद्धा म्हणजे आता हवनच असं काही रोज कोणी हवन करत बसत नाही. जिथे यज्ञ असेल तिथे आपण जातो फक्त. पण ह्या गोष्टी दान केल्या तरीसुद्धा होतील आणि गणपतीला अर्पण केल्या तरी बास आहे.
कैसा आपण पापण दोविण सोयरेपण हा याहुनी विलक्षण काय नाही ना नोहे. तर त्या दिवशी तेही सांगितलं होतं नाही ना नोहे. दोन काय द्वित्व किंवा दोनदा तो उच्चार केलेला आहे की द्वैतपणाचा आत्यंतिक दुष्काळ आहे त्याच्या ठिकाणी. सद्गुरूंना द्वैत अजिबात आवडत नाही. म्हणजे तिथे दुजेपण नाहीच. तरी सुद्धा गुरु शिष्य संबंधाचं आपण दोविण सोयरीपण ते आपलेपणानंच हे दोईविण किती शब्द वापरलेले आहे. दोविण म्हणजे हे दुजेपण खरं नाही आहे, पण तरीसुद्धा ते सांभाळते आणि याहुनी विलक्षण नाही ना. आणि असा हा द्वैतभाव हा अद्वैत कसा सांभाळतो हे थोडंसं विलक्षण आहे, किंवा त्याचं हे जगणं केवढं कसं आहे हे सद्गुरूच जाणतात. कारण एकटेपणानं तो राहत नाही, दुजेपणानंही राहत नाही. अस्तित्वाच्या कुठल्याच खुणा तो मागे सोडत नाहीत किंवा तांडत नाहीत. एकलेपण आणि बहुपण या पलीकडं सद्गुरूंची अवस्था नांदत असते. म्हणून नाही ना नोहे म्हणजे असाही नाही आणि तसाही नाही, पण तो आहे. आहे म्हणजे परमात्म्याच्या अस्तित्वाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तो आहे, आपल्या अंतरंगातही आहेच, आत्मरूपानं आहेच. म्हणून आज आपण एवढं सगळं शिकतोय, सगळे एकत्रित येतोय. इतकी सोपी गोष्ट नाही आहे. ही भगवंताचीच कृपा आहे आपल्यावर. मग ती कुणाच्या तरी रूपानं, कुणाच्या तरी मार्गानं ती आपल्याकडून पूर्ण करून घेतोय. आता 57वी ओवी बघूयात आपण. जग आघवे पोटी माये गगनाये वडे होऊनी ठाये की तेची निशी साहे नाही पणाची. आता त्या निशीचे अर्थ वेगवेगळे घेतलेत. निशा म्हणजे रात्र. जग आघवे पोटी माये किती सुंदर सांगितलेलं आहे. आत्ताच आपण गणपती स्तोत्र शिकलो, अभ्यासलो, आणि त्यावेळेला सांगतात बघा की गणेशाचं ते पोट एवढं तुंदीलं मोठं का आहे, तर तो सगळ्यांचे अपराध आपल्यामध्ये सामावून घेतो. आणि ते परमात्म तत्वच आहे ना. म्हणून जग आघवे पोटी माये. माये म्हणजे मावतं. सगळं हे जग या परमात्म्याच्या किंवा गुरुच्या पोटात मावतंय. आणि गगना एवढे होऊनी ठाई. गगन म्हणजे आकाश, एवढे म्हणजे एवढे, गगना एवढं, होऊनी ठाये. ते गगना एवढं होऊन स्थिर आहे किंवा शिल्लक आहे किंवा स्थित आहे की त्याची निशी आहे. मग ही नाहीपणाची ही निशी आहे. निशी म्हणजे रात्र. का ते नाहीपणाची रात्र आहे. पुढं दिलेलं आहे नाहीपणाची की तेची नाहीपणाची निशी आहे असा प्रश्न विचारला. मग हे नेमकं काय आहे. हे परमतत्व कसं आहे. नाहीपणाची निशी आहे. कारण नाही म्हणजे बघा आत्ताच ते ताईंनी सांगितले, जे कोणी आले असतील दासबोधातून त्यांनी लक्षात घ्या की स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही, महाकारण देह नाही. म्हणजे नाही नाहीचीच सगळी ही रात्र आहे का. कारण संपूर्ण जग पोटात मावेल असा आकाशा एवढा जो मोठा झालेला आहे. आता आकाशा एवढा म्हणण्यापेक्षा पुढं त्यांनी म्हणलेलं आहे की ते आकाश जो सामावून घेतो. आकाशात सगळं जग सामावलं जातं, पण या परमात्म्याच्या पोटामध्ये म्हणजेच परमात्मा सगळ्यांना सामावून घेतो. आणि पुन्हा म्हणलेलं आहे की तरीसुद्धा तो पूर्ण शिल्लक आहे. पूर्णात पूर्णम उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. सगळं जग हे त्याच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात बसले. अजून तो एवढा शिल्लकच आहे. 10 अंगुळ तो शिल्लकच आहे. अत्यतिष्ठत दशांगुळम असं म्हटलं जातं. 10 अंगुळ म्हणजे एकूण किती अंगुळ आहेत माहिती नाही. आपल्या पायाचे हाताचे मिळून 10 बोटं असतात, पण त्यातला 1 अंगुळ भाग म्हणजे सुद्धा हा विश्व नाही किंवा हे ब्रह्मांड नाही. तो पुन्हा पुरून उरलेला आहे. असं सगळं त्यांना समजावून द्यायचं असावं. म्हणून
गुलाबराव महाराजांनी असं सोपंच सांगितलं की पोटात सामावलं असतं हे सगळं जग, असा हा आकाश एवढा जो मोठा आहे आणि तोच नाहीपणाची रात्र सहन करतो. खरं म्हणजे त्याला कुठलंच उत्तर आहे का हो अपेक्षित? त्याला कुठलं वर्णन अपेक्षित आहे का? त्याला सगळं नाही नाहीच म्हटलं जातं. म्हणजेच नाहीपणाचीच रात्र तो सहन करतो. म्हणजेच हे जग गगनाच्या पोटात आहे. गगन या सगळ्या जगाला सामावून घेतं आणि ते गगन ज्याच्या पोटात आहे तेवढा हा. आता गगनाचा विस्तार तर भव्य विस्तृत म्हणजे विभू इतकं व्यापक आहे की आपण कुठेही गेलो तरी ते गगन आहेच, तेवढंच आहे. अगदी मी नेहमी सांगते तसं लहानपणी असं वाटायचं, तिथे एक सोनजाईचा डोंगर होता. 5-6 वर्षाचे होतो आम्ही. ट्रिप जायची पहिली दुसरी, आणि मग तिथं गेल्यानंतर असं वाटायचं की तिथं गेलं की आपल्या आकाशाला हात पोचेल. लहानपणीचं ते भाबडं आपलं हे असतं. आत्तासुद्धा आपल्याला कदाचित असं वाटतं एव्हरेस्टवर गेलो तर, आता या कैलासवर गेलो तर. नाही, पुन्हा तेवढंच ते आकाश विशाल आणि व्यापक. आणि एवढं सगळ्या विशाल व्यापक आकाश एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाला सामावून घेते आणि त्या सगळ्यांना हा स्वतः सामावून घेतो. म्हणजे एवढं त्याचं विभू पण आहे. विभू म्हणजे विशाल व्यापक पण तितकीच नाहीपणाची पण सीमा आहे. त्याला कसाच नाही तो असा नाही, तो तसा नाही, तो तसा नाही. सगळं नाही 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 पण आहे. पण तो आहे म्हणून आपण आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. म्हणजे एवढं मोठं जग ज्याच्या पोटात मावत आहे, ते गगन ज्याच्या पोटात आहे, पण गगनही श्रीगुरूंच्या पोटात मावतं. म्हणजे काय की सगळे आकाशादी प्रपंच सगळे आपणहून राहतात. सर्व पदार्थांचा अभावही त्याच्या ठिकाणीच राहतो. त्याला हे काही नाही अपेक्षित. सगळे ते अभावरूपानंच राहत आहेत, भावरूपानं नाही राहत. आपल्याला भावरूपानं आपण बघतोय सगळं जग. भाव म्हणजे अस्तित्व. म्हणजे जगताचा भाव आणि अभाव हे दोन्हीही श्रीगुरूंच्या ठिकाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी राहतात. जसं आपण शिंपला पाहतो, समुद्राच्या काठावर भरपूर असतात शिंपले पडलेले, आणि ते एवढे चकचक चकचक करत असतात की ती शुक्ती म्हणजे शिंपला म्हणजे रूप आहे. रूप म्हणजे चांदीचाच एक प्रकार असं आपल्याला वाटत असतं. पण जेव्हा समजतं की ही शुक्ती आहे, हा शिंपला आहे, म्हणजे चांदीचा भास आपला संपून जातो. तसं त्या शुक्तीच्या ठिकाणी दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे चांदी पण आहे पण आणि नाही पण. तसं परमात्म्याच्या ठिकाणी या जगाचं भाव आहे पण आणि नाही पण. कारण खरं ते जग हे एक आवरण पडल्यासारखं आहे, खरं नाही. त्याच्या दृष्टीनं हे सगळं आवरण आहे आणि तो स्वतः एकमेव फक्त चिरंतन आहे. आदी आपल्याला आहे, तो अनादी आहे. तो आम्हाला जरी अगदी जन्मतारीख नसेल, काहींना सांगतच नव्हते लहानपणी. मग शाळेत जाताना मला आठवतं आम्ही हसायचो बरं का. सगळ्या मैत्रिणी म्हणजे खेड्यातली, तुम्ही आता कुठे शिकला असाल मला माहिती नाही, खेड्यातली मुली सगळ्या आलेल्या असायच्या. त्यांचे पालक त्यांना सांगायला यायचे त्यांची जन्मतारीख किती. ते म्हणायचे, आता शिक्षक म्हणायचे सांगा काही. मग कोणी 1 जून सांगणार, कोणी 2 जून सांगणार. म्हणजे जून महिन्यातले सगळ्यांचे जन्म. कारण त्यांना पूर्वीच्या काळी एवढा ठाव ठिकाणं कुठं होता हो. कुणाच्या जन्मतारखा लक्षात ठेवणार ते गरीब आईवडील. मुलंही भरपूर असायची, तीच संपत्ती असायची. म्हणून आपल्याला आधी आहे खरं. मग आता कुणी सांगतात नाही हो माझा जन्म खरा जुलैमधला आहे, खरं ऑगस्टमधला आहे, पण ते शाळेमध्ये जूनच महिना लावतो म्हणून मग ते जून महिना. आणि पूर्वी काय म्हणतात ना, जन्म दाखला वगैरे काही लागत नव्हतं. खरंच बोलायचे सगळे, पण हे खरं असं पण बोलावं लागायचं. ठीक आहे. तर श्रीगुरु स्वरूपाला न जाणता भ्रांतीनं सगळं आकाशादी प्रपंच वगैरे त्याच्यामध्ये आहेत असं म्हणत असतात. आणि एकदा श्रीगुरूंचं दर्शन झालं, परमात्म्याचं दर्शन झालं की नो आकाश, नो आप, तेज, वायू काही नाही.
फक्त एकमेव परमतत्व, फक्त परमात्मतत्व. म्हणून गिरवाणवा ह्याच्यामध्ये अनुभवामृतात म्हणले, यस्योदरे जगत सर्वं याति यद्गगनोपमं. यस्योदरे म्हणजे यस्य उदरे जगत सर्वं, ज्याच्या उदरात पोटात सगळं जग आहे. सर्वं याति, याति यद्गगनोपमं. याति म्हणजे जातं, पोचतं. गगनोपम, गगना एवढं सगळं जर त्याच्यामध्ये मावतंय, त्याच्या उदरामध्ये, तदेव हि नास्ति भावा, नास्ति भाव निष्कर्षम सहते पुनः. एवढं जग मावतंय तरीसुद्धा काय म्हणतात, न असती, पण ते नाही आहे. कारण ते जग त्याच्या दृष्टीनं खरं नाही, म्हणून नास्ति भाव. आणि तो निष्कर्षसुद्धा तो सहन करतो. नाही नाही नाही, नाहीचा भावसुद्धा तो सहन करतो आणि आहेचा भावही तो सहन करतो. अभंगामध्ये म्हणतात आपले स्वरूपानंद, सूक्ष्म म्हण तरी, अगदी सूक्ष्म आहे म्हणतात, नभाहून थोर. आता जी उपमा दिली ती सूक्ष्म म्हणायचं आणि ते नभाहून थोर आहे म्हणायचं. जेथे विश्वाकार साठवे हा, नभाहून थोर आहे, नभासारखं नाही, नभाहून. नसोनी जो आहे असोनीही नाही. ते दोन नाहीचं इथं उत्तर मिळतं की तो नसूनही आहे आणि असूनही नाही. नाहीपणातेही प्रकाशी जो, पण नाहीपणानं जो प्रकाशत असतो, असा हा परमात्मा आहे. आणि तो ज्या वेळेला आपल्याला पूर्ण समजेल, हा सगळा अस्तित्वाचा जो भाव आहे, जगाच्या अस्तित्वाचा भाव, हा जेव्हा लोपेल, त्याच्या पलीकडं आपल्याला जे काही आहे ते परमात्म तत्व जेव्हा दिसेल, की नसूनही आहे आणि असूनही नाही. ते आहे पण आपल्याला दिसत नाही, आणि नाही पण खरं ते आहे. या विश्वापेक्षा ते चिरंतन आहे, शाश्वत आहे, एकमेव आहे, अद्वितीय आहे. आणि ते जेव्हा मला समजेल, त्यावेळेला मला पुन्हा या जगाचा भास होणार नाही, मला हे जग खरं वाटणार नाही. ही सगळी मीपणाची जी भाषा आहे, मी, माझा, माझं, आहे की नाही, माझे आईवडील, माझे भावंड, माझे मैत्रिणी, माझी मुलं, माझी नातवंड, आता आपण तिकडंपर्यंत चाललो आहे, नातवंड परतवंड, हे सगळं मी आणि माझं हे तेव्हा संपून जाईल हळूहळू हळूहळू. म्हणजे त्यांना ढकलून द्यायचं, त्यांचं मनात ठेवायचं नाही असं नाही आहे, पण त्याच्यामध्ये अति गुंतत नाही जायचं. कारण त्यांच्या ठिकाणी परमात्म तत्व पाहायला लागलो तर मग आपल्याला हे परमात्म तत्व अजून जवळ यायला लागेल. सगळ्यांमध्ये फक्त ते पाहायचे बस. एवढा जेव्हा आपल्याला विशाल दृष्टिकोन येईल, मग आपण कोणालाही तू मी म्हणणार नाही, हिडीस करणार नाही, कोणाबद्दल अपमान कुणाचा करावासा वाटणार नाही, कोणाला टोचून बोलावंसं वाटणार नाही. जेव्हा सगळ्यांशी प्रेमाने, सगळ्यांशी जवळीकतेनं आणि फक्त त्याच्या ठिकाणीच परमात्मा आहे असं समजून जर सगळा व्यवहार झाला, तर हे परमात्म तत्व आपल्याला समजलं. हळूहळू तशी सुरुवात करूया. म्हणून बी कुलकर्णी म्हणतात की अखिल जगत ज्याच्या पोटात मावतं, असा आकाशासारखा जो विभू होऊन राहिलेला आहे, पण एवढं असूनही नाहीपणाची रात्र तो सहन करतो. कारण आहे याची जाणीव नाही, शिवाय अन्य कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती तो नाही आहे असं दाखवता येतं का हो? हां, हे आमचं मंदिर किंवा हा गणपती, हा आम्ही निवडलेला गणपती. आता त्या गणपतींच्या एवढ्या मूर्ती असतात आणि आपण त्या सगळ्यांमध्ये काय करतो, हा आम्ही निवडला बरं का, हा आम्ही मंदिरासाठी पगडीवाला फेटावाला घेतला बरं का. म्हणजे हा दाखवायला हा मूर्ती रूपात आहे, पण मूर्तीच्या पलीकडचा जो आहे तो आपल्याला समजला का हो, तो समजणं आवश्यक आहे. म्हणजे हा आहे असं म्हणायला कोण आहे, म्हणून नाही म्हणाची निशा, नाहीपणाची निशा. कारण मूळ तत्व जे आहे ते नाही अजून समजलेलं आपल्याला. आपल्या डोळ्यासमोर विचार करायला, डोळ्यासमोर जे दिसेल तेच खरं मानण्याची आपली सध्याची तरी बुद्धी आहे. पण हळूहळू आपण त्या आत्मबुद्धीकडे, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, ही समर्थांची जी भाषा आहे ती हळूहळू ज्ञानदेवांनी तेच सगळं सांगितले.
ज्ञानदेवांचं सगळं तत्त्वज्ञान समर्थांनी त्यांच्या भाषेत आणि अजून त्यांची भर घालून समजावून दिलेलं आहे. म्हणून तर म्हणतात ना, या अनिशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. तुमची आमची जी निशा आहे, जी रात्र आहे, त्याच्यामध्ये तो संयमी जागा असतो, स्थितप्रज्ञ. आणि आपण जिथे जागे असतो तिथे त्याची रात्र असते. आपली रात्र म्हणजे त्याचं जागृती आहे आणि आपली जागृती म्हणजे त्याची रात्र आहे. ते वर्णन ऐकलं भगवद्गीतेतलं, ते आपल्या ठिकाणी आणायचे, ते आपण व्हायचे. आपल्याला ही निशा वाटली पाहिजे आणि ही जी जागृती आहे ही निशा वाटली पाहिजे आणि निशेमध्ये जागृती आपल्याला वाटली पाहिजे. हे सगळं समजणं अवघड आहे तसं. म्हणून नाहीपणाची निशा आहे हे सिद्ध करता येत नाही, म्हणून तो असून नाहीपणा सहन करतो. लोक म्हणतात असं नाही, तसं नाही, तसं नाही, मग कसं आहे हो? गोरं नाही, काळं नाही, निळं नाही, पिवळं नाही, मग कसं आहे ते? त्याचं काही वर्णनच नाही. त्यामुळं नाहीपणाची रात्र तो सहन करतो. आणि डॉक्टर मानसीताई म्हणतात की सद्गुरू आपल्या शिष्याला आहे नाहीच्या परिपूर्णात किंवा त्या लीलेत घेऊन जातात. अवघं जग मग त्याच्या पोटात मावतं, संकोचतं आणि कधी कधी गगना एवढं विराट होऊन जातं. आणि हे गिळणे म्हणजे गिळणे असंच हे घडत असून सुद्धा पलीकडच्या स्थिर बिंदूत अस्तिक्यानंच तो स्वस्थ राहतो. म्हणजे आहे या भावनेनं तो स्वस्थ राहतो. असण्याचा हा स्वयंसिद्ध प्रत्यय आहे आणि आत्मवस्तू ही अबाधित आहे, तिला कोणीही बाधा करू. आपण सगळे गीतेतले दुसरे अध्याय जरी लक्षात ठेवला तरी नैवं छिंदन्ति शस्त्राणि नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. मला ते वाचलं की लगेच पंख्याने वारा घालायचे तेच आठवायचं बरं का लहानपणी, म्हणजे कॉलेजला असताना, की खरंच त्याला पंखा घालून सुकवता येत नाही, असं ते आत्मतत्व आहे. तेच इथं सगळं सांगितलं. अशी ती आत्मतत्व वस्तू अशी आहे की सगळी ही नाहीची रात्र, अंधारी रात्र स्वतःतच सामावून घेणारी आहे. आणि ती एकमेव चैतन्याचं जीवन आहे, चैतन्य जीवन आहे. फक्त तेवढंच आहे बघा चैतन्य, बाकी सगळं हे चेतनरहित आहे. सगळ्या वस्तू कितीही महागड्या घ्या. आता मला म्हणतात भारतातले काय एवढे टक्के किती आता लोकसंख्या आहे, रोज सांगतात मला की त्यातले एवढे लोक सगळे टी व्ही पाहत आहेत आणि तू फक्त म्हण की टी व्ही पाहायचा नाही, तू फक्त म्हण पेपर वाचायचा नाही. कारण काय वाचण्याजोगं आणि पाहण्याजोगं म्हटलं दाखवा ना. त्या मीडियानी जर चांगल्या वस्तू दाखवल्या, जे सज्जन लोक आहेत, जे चांगले आहेत, जे चांगलं आचरण करतात, तर सगळे लोक चांगलं वागतील की नाही. आणि जर सारखंच दृश्य तुम्हाला वाईटच दाखवायचं आहे, फोकस तुम्हाला सारखी वाईट नाती, वाईट भांडणं, सगळं जर तेच 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 पाहिलं तर डोकं काय होईल. म्हणजे ते जसं म्हणतात ना, सगळं कचऱ्याचं बॉक्स डब्बा तसा होऊन जाईल. म्हणून डोक्यातला कचरा काढण्यासाठी आधी मनातलाही काढला पाहिजे आणि हे सगळं हळूहळू आपण कमी केलं पाहिजे. तर आपलं स्वच्छ शांत असं जीवन आपल्याला जगता येईल. कदाचित थोडंसं काही वावगं बोललं गेलं असेल तर आपण क्षमा करावी. इदमुपकर्तुं भुवन मंगलमंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वां बुधिकल्पं
नवन्तदीयं वयक्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरत्वं कृती आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. काय म्हणताय? म्हणा म्हणा म्हणा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देविती साधू संत मनुविहला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी इतनेनती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेज सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरूपो सामुदायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेवले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर माऊली की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.